सातत्यानं आपल्याला हुलकवणी निवडून देते आणि या बालेकिल्ला स्पर्धा राहणाऱ्या 5 जिल्ह्यामध्ये जिथं तळागाळापासून ग्रामपंचायती म्हणा, बहुसंख्य ग्रामपंचायत आपल्याकडे, बहुसंख्य पंचायत समिती सदस्य, जिल्हा परिषद सदस्य आपल्याकडे, सर्व सरकारी संस्था आपल्या पक्षात आहेत आणि तरी सुद्धा या 5 जिल्ह्याचे मिळून ज्यावेळी पदवीधरचा आपल्याला आमदार निवडून पाठवण्याची वेळ येते त्यावेळी नेहमीच आपल्याला अपयशाला सामोरं जावं लागतंय. म्हणजे 12 मावळाचा प्रदेश अख्खा काबीज केल्यानंतर सुद्धा कोंढाण्यावर काही भगवा नव्हता. ती सहज अशी राजमाता जिजाऊंच्या मनात होती आणि म्हणून कोंढाण्याचं लढाई झाली आणि कोंढाण्याचा सिंहगड झाला. तो सिंहगड आता पदवीधरचा करण्याची वेळ आली. सातत्याने हुलकवणी आपल्याला या मतदारसंघात का मिळते याची थोडी कारणं जर आपण समजून घेतली तर याच्या पुढचं नियोजन कसं करायचं ते नेटकं नियोजन आपल्याला करते. म्हणजे साधारण 8% सुद्धा नोंदणी होत नाही. मतदान झालं फक्त 1,44,000 म्हणजे 4% सुद्धा मतदानाला जात नाही आणि त्यामुळे प्रचंड ताकद आपल्या विचारसरणीची असून सुद्धा कुठंतरी अल्प नोंदणी आणि त्याहून अल्प मतदान होतंय. यामुळे ज्यांची फार लिमिटेड ताकद आहे, फारशी ताकद नाही अशी मंडळी डावपेच करून नियोजनबद्ध पद्धतीने या निवडणुकीला सामोरं जाऊन आपल्याला दरवेळी अपयशाला सामोरे जातात. त्यामुळं पहिलं नियोजनाचा भाग जर आपल्याला समजून घ्यायचा असेल तर नोंदणी जास्तीत जास्त झाली